सायन्स यामधला लेसन नंबर 2 हेल्थ अँड डिसीज हा लेसन पाहत आहोत आपण. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघितलाय इन्फेक्शन डिसीजेस. त्यामध्ये सम इम्पॉर्टन्स ऑफ डिसीजेस बघितले, त्या म्हणजे डेंग्यू, स्वाईन फ्लू हे डिसीज आपण बघितलेत. आज आपण सेकंड पॉईंट बघणार आहोत नॉन इन्फेक्शन्स डिसीजेस. इन्फेक्शन डिसीजेस म्हणजे संसर्गजन्य रोग जे की एकामुळे दुसऱ्याला होतात ते. नॉन असंसर्गजन्य म्हणजे नॉन इन्फेक्शन डिसीजेस. डिसीजेस विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट्स आर कॉल्ड एज नॉन इन्फेक्शन. बॉडीमध्ये कॉन्टॅक्ट होत नाही आणि डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन होत नाहीत असे डिसीजेस. सच डिसीजेस अराइज इन ह्युमन बॉडी इट सेल्फ ड्यू टू अ सर्टन रिझन्स. आणि हे काही कारणाने आपल्या शरीरामध्ये आलेले डिसीजेस आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे कॅन्सर. अनकंट्रोल अँड अबनॉर्मली सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज अ कॅन्सर. अनकंट्रोल म्हणजे आपल्या शरीरामध्ये कंट्रोल न राहणे, अन अबनॉर्मल नको असलेल्या सेल वाढणे, दिस इज कॉल्ड ॲज अ कॅन्सर. ग्रूव्ह ऑर लंप ऑफ अ कॅन्सरस सेल्स इज कॉल्ड ॲज अ मॅलिजेनंट ट्यूमर. म्हणजे आपल्या शरीरामध्ये नको असलेल्या ज्या सेल आहेत त्यांच्या काय होतात मॅग्लिनंट ट्यूमर म्हणजे पेशी समूह किंवा आपण त्याला ट्यूमरला काय म्हणतो गाठी तयार होतात. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युट्रेस, स्किन, टिश्यू लाईक ब्लड. म्हणजे ह्या कॅन्सरच्या गाठी आपल्याला आपल्या शरीरामध्ये तोंडाला किंवा लंग्सला, टंग, जिभेला, स्टमक, पोटाला, ब्रेस्टला किंवा स्किनला कुठंही या गाठी आपल्या शरीरामध्ये येऊ शकतात. त्याचं रिजन काय? कन्स्पिटेशन ऑफ अ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ अ फायबर कंटेंट. म्हणजे इन अ फूड म्हणजे तुम्ही जे तंबाखू, दारू, गुटखा यांसारखे अल्कोहोलिझम यांसारखे जे पदार्थ खाता त्यामुळे हे कॅन्सर होत असतात. एक्सेसिव्ह कन्झुपेशन्स ऑफ अ जंक फूड. त्याचबरोबर जे तुम्ही जंक फूड खाता, मॅगी असे तुमचं, पिझ्झा, बर्गर यांमुळे सुद्धा आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. आर सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स. हेच थोडे काही त्याचे रिझन्स आहेत. हेरिडिटी मे ऑल्सो बी अ रिझन. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, जसं की आई वडिलांकडून मुलाला होणे हाही एक प्रकारचा कॅन्सरच आहे. त्याचे सिम्टम्स आहेत क्रोनिक कफ म्हणजे तुमच्या खोकला, क्रोनिक कफ म्हणजे खोकला असणे. हॉर्स नोव्हाईस म्हणजे तुमचा आवाज काय होणार घोगरा होतो. म्हणजे कसं तुमचा घसा खोकवतो, घशामध्ये जेवण केल्यानंतर घसा दुखणे. डिफिकल्टी इन स्विमिंग, जेवण करताना गिळताना आपल्या घशाला त्रास होणे, हे त्याचे काय आहेत सिम्टम. इन्क्युरेबल स्कार अँड इन्फ्लॅमेंटेशन म्हणजे उपचार करूनही बरं न होणे किंवा सूज येणे एखाद्या गोष्टीवर. इन्फ्लॅमेंटेशन म्हणजे सूज येणे. लम्प्स इन अ ब्रेस्ट म्हणजे गाठी तयार होणे. आणि अनएक्सप्लेनेड वेट लॉस आणि तुमचा वजन कमी होतं. म्हणजे कॅन्सर कशामुळे होतो? स्मोकिंगमुळे होतो, जंक फूडमुळे होतो, अल्कोहोलिझममुळे होतं. त्याचे सिम्टम्स वेगवेगळे आहेत. खोकला येतो, आवाज गरगरतो, गिळताना त्रास होतो. त्यानंतर एखाद्या उपचार करूनही बरं न होता त्या अंगावरती काय ती सूज निर्माण होते, गाठी तयार होतात आणि वेट लॉस होतं. डू यू नो त्यामध्ये बघा मॉडर्न डायग्नोस्टिक अँड ट्रीटमेंट ऑफ अ कॅन्सर. या कॅन्सरवरती आपण काय काय ट्रीटमेंट करू? व्हेरियस टेक्निक्स लाईक स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोस्पी आर युज्ड इन अ डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. आता MRI म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये ज्या सॉफ्ट टिश्यू असतात त्याचे आपण काय करतो एक्सरे काढतो. दिस इज अ MRI. फॉर एक्झाम्पल हार्ट, लेग्स, त्याचेच काय करतो एक्सरा काढतो आणि मग चेक करतो की प्रॉब्लेम आपला कुठे आहे. त्यानंतर मॅमोग्राफी म्हणजे ज्या कुठल्या गोष्टीची आपल्याला गाठ तयार झाली त्याची काय करतो आपण मॅमोग्राफी करतो. आणि बायोस्पियर म्हणजे एखादी जी गाठ आपल्याला तयार झाली त्या गाठीचा तुकडा आपण निडलच्या साहाय्याने बाहेर काढतो. दिस इज अ बायोस्पियर आर युज्ड इन डायग्नोसिस ऑफ कॅन्सर.
या सगळ्या ज्या मेथड आहेत, ट्रीटमेंट आहे, त्या मॉडर्न मेथड आहेत. इन केस ऑफ ट्रीटमेंट अलॉंग विथ द कन्व्हेन्शनल मेथड्स लाईक क्रेमोथेरपी, रेडिएशन थेरपी अँड सर्जरी, मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबायोटिक अँड लॅफेरोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलोड. मग आत्ताच्या केमोथेरपी, वेगवेगळे औषधं वापरून केलेली थेरपी आहे. रेडिएशन्स म्हणजे तुमचे कॅमेराद्वारे वगैरे केलेली सर्जरी आहे. आणि रोबायोटिक आणि लॅफरोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीतूनही तुम्ही ती गाठ कशाची आहे हे ऑब्झर्व करू शकता. तर पुढचा पॉईंट आहे, आता पहिला नॉन इन्फेक्शन डिसीजेस आपण बघितला, कॅन्सर. आता सेकंड डिसीजेस आहे डायबिटीज. त्यामध्ये प्रश्न विचारला, कॅन यू टेल, डू यू रिमेंबर एनी पर्सन ड्रिंकिंग द शुगर फ्री टी अँड अवॉइडिंग कॉम्पिटिशन कन्सुमेंटेशन ऑफ स्वीट्स, व्हॉट यू बी द पॉसिबल रिझन फॉर दिस. तुम्ही काही लोकांना शुगर फ्री म्हणजे साखर नसलेला चहा घेताना पाहिला आहे का? तरीही त्यांना अवॉइडिंग कन्सुमेंटेशन ऑफ स्वीट, त्यांनी अवॉइड केलं आहे गोड खाणं. व्हॉट मे बी द पॉसिबल रिझन फॉर दिस, का केलं असेल? तर काही लोकांना डायबिटीज, शुगर असते, त्यामुळे ते काय करतात, ग्रीन टी पितात किंवा स्वीट खाणं टाळतात. आता त्यामध्ये सेकंड आहे डायबिटीज. द हार्मोनियन इन्सुलिन प्रोड्युस्ड इन पॅनक्रियाज कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. म्हणजे डायबिटीज कोणता हार्मोन तयार करतो? तर इन्सुलिन हा हार्मोन तयार करत असतो. मग इन्सुलिन कोण प्रोड्यूस करतं? तर पॅनक्रीज प्रोड्यूस करतात. आणि पॅनक्रीज कोण तयार करतात? तर जे कार्बोहायड्रेट्स असतात ते तयार करतात. कार्बोहायड्रेट्स आपल्याला कुठून मिळतात? जे की आपण जेवण करतो त्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. कार्बोहायड्रेट्समुळे पॅनक्रियाज तयार होतो आणि या पॅनक्रियाजला कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं? तर इन्सुलिन करत असतं. इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन अ लो क्वांटिटी, ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल, दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबिटीज. आणि इन्सुलिनचं प्रमाण वाढलं किंवा कमी झालं तर आपल्याला काय डिटेक्ट होत असतो? डायबिटीज. सिम्टम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड, सिम्टम्स हे असतील तर ते इग्नोर. फ्रॅक्वेंट युरिनेशन ॲट अ नाईट, रात्रीच्या वेळी जास्त वेळा युरिन होत असतं, टॉयलेटला जायला लागतं. इन्क्रीज ऑबिसिटी ऑर वेट लॉस म्हणजे तुमचं वजन वाढतं किंवा एकदम कमी होतं. रिझन्स फॉर डायबिटीज, त्याचे रिझन्स काय आहेत? हेरिडिटी, ऑबिसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज. रिझन हेरिडिटी म्हणजे जनरेशन, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशन. ओबिसिटी म्हणजे तुमचं वजन वाढणे, कमी होणे, फिजिकल एक्सरसाइज न करणे आणि मेंटल स्ट्रेस, टेन्शन घेणे, या सगळ्यांमुळे डायबिटीजचं प्रमाण कमी जास्त होत असतं. आता थर्ड आहे हार्ट डिसीज अटॅक. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल. इपिसेन्सी ऑफ द हार्ट डिसीज ड्यू टू द डिक्रीज्ड ब्लड सप्लाय अँड thereby ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट मसल्स. म्हणजेच काय तर हार्ट डिसीज आहे तो डिक्रीज इन अ ब्लड सप्लाय, आपल्या शरीरामध्ये ब्लड सप्लायचं प्रमाण कमी झालं की किंवा ऑक्सिजन न्यूट्रिएंट सप्लाय आणि आपल्या शरीराला ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट ही नाही मिळाला तर हार्ट डिसीजचा प्रॉब्लेम तयार होत असतो. ड्यू टू दिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन इट. आपण जास्त टेन्शन घेतल्यानंतर दिस मे कॉज हार्ट अटॅक, त्यामुळे काय होतं? हार्ट अटॅक येऊ शकतो. इफ समवन हॅज अ हार्ट अटॅक, इमिजिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. आणि जर हार्ट अटॅक आला तर आपण पटकन डॉक्टरकडे जाणं गरजेचे आहे. वन शुड नॉट इग्नोर दिस सिम्टम्स, आणि हे सिम्टम्स दिसू लागले तर ते इग्नोर करू नका. सर्वाइव्ह चेस्ट पेन, आपल्या छातीमध्ये दुखणे. पेन्स इन अ शोल्डर, आपल्या शोल्डर दुखणे. नेक अँड आर्म्स, आपले आर्म्सही दुखणे, मानही दुखणे. क्रॅम्प्स इन हँड, तुमचा हात आखडणे, आखूड होणे. अनइरोनेसिस, अस्वस्थता जाणवणे. आणि ट्रिमोर्स म्हणजे तुमचा थरकाप तयार होणे. रिझन्स ऑफ अ हार्ट अटॅक,
स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबेटीस, हायपरटेन्शन. म्हणजे कशामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो? स्मोकिंग केल्यामुळं, अल्कोहोलिझम केल्यामुळं, डायबिटीसमुळं. नंतर हायपरटेन्शन, जास्त टेन्शन घेतलं तर, ऑबिसिटी, लठ्ठपणामुळे, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज न केल्यामुळं, हेरिडिटी, अनुवंशिकतेमुळं, मेंटल ट्रेस, आपल्याला खूप टेन्शन आहे, एंजर, खूप राग येतो, आणि एनेक्झिसिटी म्हणजे आपण खूप एखाद्या गोष्टीची चिंता करत राहतो. या सगळ्यांमुळे आपल्याला हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण असतं. आता मग हार्ट डिसीज काय आहे? हार्ट डिसीज अँजिओप्लास्टी म्हणजे आपल्या हार्टमध्ये जे ब्लॉकेज झालेले असतं ते आपण एंजिओप्लास्टीनं काढू शकतो. बायपास सर्जरी म्हणजे जिथं ब्लॉकेज असेल तिथला जो पार्ट आहे तो काय करणे? बदलणे. ओपन हार्ट सर्जरी, आपलं शरीर ओपन करून आपण हार्ट डिसीजची प्रक्रिया करू शकतो. हार्ट ट्रान्सफर, एखादा हार्ट डोनर असेल तर आपण आपला हार्ट बदलू शकतो. इन्सुलेशन ऑफ स्ट्रेन्स, जी म्हणजे कृत्रिम, आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक आहे, जी कृत्रिम एखादी गोष्ट आपण आपल्या शरीरामध्ये बसवणे. इन्सुलेशन ऑफ स्पेस मार्कर, कृत्रिम संवेदना निर्माण करणारा हार्टबीट आपण त्यामध्ये बसवू शकतो. ऑलवेज रिमेंबर, नक्की लक्षात ठेवा, फर्स्ट ॲड फॉर हेल्थ डिसीज, कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. पहिल्यांदा 108 या नंबरला फोन करा. चेक द कन्सिस्टन्सी म्हणजे तो शुद्धीवर ऑफ अ पेशंट बाय शेकिंग द शोल्डर्स, तो शुद्धीवर येण्याचा प्रयत्न करा. कीप द पेशंट लाईंग ऑन द बॅक इन हॉरिझॉन्टल पोर्शन, त्याचा जो मागचा भाग आहे तो हॉरिझॉन्टल पोर्शननी चोळा. अँड हार्ट सरफेस अँड परफॉर्म कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, COLF. त्यानंतर काय करा? हार्ट सरफेस अँड परफॉर्म करा की त्याचे लाईफ सपोर्ट कशी होईल. इन दिस प्रेस द सेंटर ऑफ थोरॅक्स फॉर ॲटलिस्ट 30 टाइम्स ॲट द रेट ऑफ 100 to 120 स्ट्रोकर्स पर मिनिट. आणि त्याचे जे हार्टबीट्स आहेत ते कमीत कमी 30 मिनटं तरी चालू राहू द्या. आता पुढचा पॉईंट आहे मेसी ऑफ मेडिसिनचा पार्ट आहे. समटाइम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर, काही लोक डॉक्टरच्या परवानगीशिवाय औषधं घेत असतात. ओव्हरडोस ऑफ मेडिसिन्स मे अफेक्ट अवर बॉडी, आणि जर एखाद्या गोळीचा ओव्हरडोस, जास्त डोस झाला तरीही तो आपल्या शरीरासाठी घातक असतो. एक्झाम्पल, ओव्हरडोस ऑफ अ पेन किलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टीम. आता काही जण घेतात हे दुखते ते दुखते म्हणून पेन किलरची गोळी, यामुळे काय होतं तर नर्वस सिस्टीम, तुमची जी नर्वस सिस्टीम आहे ती खराब होते. एक्सेसरी सिस्टीम, लिव्हर यासारख्या गोष्टी काय होतात? पेन किलरच्या गोळीमध्ये जास्त प्रमाणात झाली तर त्याचा त्रास या गोष्टींना होतो. ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू न्यूसा, स्टमक अच्छाय, डेसेंट्री, रॅशेस, व्हाईट पॅचेस ऑन अ टंग, मळमळ होते किंवा तुमचं स्टमक, पोट दुखतंय, हेडॅक होतंय, डिसेंट्री, लूज मोशन होत आहेत, हातावरती रॅशेस येतात, व्हाईट पॅचेस ऑन टंग, या सगळ्या गोष्टी ही अँटीबायोटिकचं प्रमाण जर तुमच्या शरीरामध्ये जास्त झालं तर होऊ शकतात. आता पुढचं आहे जेनेटिक मेडिसिन्स. म्हणजे जेनेटिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज अ जनरल मेडिसिन्स, म्हणजे सामान्य लोकांच्या ज्या मेडिसिन्स असतात त्या. दीज आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पेटंट. दीज मेडिसिन्स आर ॲट पर इन क्वांटिटी विथ ब्रँडेड मेडिसिन. म्हणजे ही पण एखाद्या ब्रँडेड मेडिसिन सारखीच मेडिसिन असती. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन्स इज व्हेरी लो. फक्त त्याची जी प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे त्याचे जे पैसे असतात ते कमी असतात. ड्यू टू फेवर एक्सपान्स ऑन रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इन रेडली अवेलेबल. आणि तो आपल्याला रेडली अवेलेबल म्हणजे ही गोळी आपल्याला कोणत्याही मेडिकलमध्ये सहज उपलब्ध मिळेल अशी ही जनरिक मेडिसिन्स असते. त्यालाच आपण जनरल मेडिसिन्सही म्हणतो. आता पुढचा पॉईंट आहे, लास्टचा पॉईंट आहे या लेसनमधला, लाईफस्टाईल अँड डिसीजेस. लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ फूड. आपल्या लाईफमध्ये डेली रुटीन आपलं चालू असतं अँड टाईप ऑफ फूड, आणि वेगवेगळे पदार्थ आपण खात असतो. नावडेज हॅबिट्स लाईक स्टेईंग इन अ बेड टिल लेट मॉर्निंग अँड गोईंग टू बेड लेट इन नाईट.
आजकाल आपण खूप उशिरा झोपतो आणि सकाळीही खूप उशिरा उठतो. फ्रिक्वेंट चेंजेस इन मेंटल टायमिंग, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, यामुळे आपलं काय होतं तर मील टायमिंग, जेवणाचं टायमिंग बदलतं, फिजिकल एक्सरसाइजचं टायमिंग बघत, कन्सपिटेशन ऑफ जंक फूड, आणि आपण जंक फूड खाण्याचं वेळा बदलतात, इट्सेट्रा हॅव बीन इन्क्रीज. हे सगळं आजकाल काय होऊ लागलंय, वाढू लागले. ड्यू टू धीस सच पीपल आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली. पण काही असे लोक आहेत की ते आपलं दैनंदिन जीवन हे व्यवस्थितरित्या चालू आहे. ही फ्रिक्वेन्सी ऑफ अ बिकमिंग sick is to be lowered. People should follow right lifestyle. It must include a sufficient sleep, right food. म्हणजेच काय करायचं, लाईफस्टाईलमध्ये वेळेवर जेवण करा, वेळेवर झोपा, फिजिकल एक्सरसाइज करा. फिजिकल एक्सरसाइज शुड ऑल्सो बी ॲज पर वन्स ऑन अवर कॅपॅसिटी. आणि फिजिकल एक्सरसाइजमुळे तुमची कॅपॅसिटी ही योग्यरित्या राहत असते. प्राणायाम आणि योगासन शुड बी परफॉर्म अंडर द एक्सपेक्ट सुपरविजन. तुम्ही प्राणायाम करा, योगासने करा. सी द व्हिडिओज ऑफ प्राणायाम अँड योगासने, आणि तुम्ही ही योगासने पहा. लास्ट आहे वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन इज अ इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन डिसीजेस. आणि जे संसर्गजन्य रोग आहेत त्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, वॅक्सिनेशन म्हणजे इंजेक्शन घेतली हवीत. कलेक्ट द वॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम अ नियर बाय क्लिनिक अँड स्टडी इट. त्यांनी सांगितलं की आता कोण तुम्हाला देणार नाही, पण शेजारच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या वॅक्सिनेशनचं काय करा, कलेक्शन करा की कोणतं वॅक्सिनेशन आपण कधी घेतलं पाहिजे. हे झाले आपले हा लेसन. त्यामध्ये लास्ट बघा, लेटस्ट सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डे. 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे, 29 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे, आणि 14 जून वर्ल्ड ब्लड डोनेशन डे, आणि 14 नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीज डे. हे आपण जागतिक डेज म्हणून आपण साजरा करत असतो. आता अंडरस्टँड the importance. Blood donation. 1 unit blood donated by a person can fulfill the need of 3 person at a time. For example, RBCs, WBC and platelets. RBCs म्हणजे रेड ब्लड सेल्स, WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स, आणि प्लेटलेट्स तुमच्या शरीरामधल्या सेल्स, पेशी. 1 can save the life of 12 persons by donating the blood for 4 times on a year. वर्षातून 4 वेळा तुम्ही जर ब्लड डोनेट केलं तर तुम्ही 12 लोकांचे प्राण वाचवू शकता. म्हणजे तुम्ही ब्लड डोनेट करू शकता. आज आपण हा नॉन इन्फेक्शन्स डिसीजेस पाहिले. अशा तऱ्हेने आपला हा लेसन आज इथे संपलेला आहे. तुम्ही आज लेसनमधल्या ह्या नोट्स व्यवस्थित लिहून घ्या, पॉईंट वाईज लिहा, आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्सरसाइज सॉल्व करा. पुढच्या तासाला आपण सेकंड लेसन बघूया. थँक्यू.